भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील बंद्रा मारुती क्रीडांगणाजवळ उभारण्यात आलेल्या आरोही टर्फ या क्रीडांगणाचे भव्य दिव्य उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते मोठ्या आनंदोत्साहात पार पडले। यावेळी या उद्घाटनाप्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवरांसह गावातील नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी व मोठ्या संख्येने युवकांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावली। आरोही टर्फचे मालक काल्हेर गावचे माजी सरपंच छत्रपती पाटील आणि त्यांचे सुपुत्र नंदन छत्रपती पाटील यांना उपस्थित मान्यवरांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या। तसेच आरोही टर्फच्या उद्घाटनाप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत काल्हेर गावचे माजी सरपंच छत्रपती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तर चला पाहूया यावेळी आरोही टर्फचे भव्य दिव्य उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील काय म्हणाले। सगळ्यात आधी या टर्फचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांना सूचना करतो। या टर्फचं नाव आहे आरोही। आता सगळीकडे आरोही मानत राहा। या टर्फवर येऊन आपल्या मॅच घ्या। कम्प्युटर क्लबच्या पण आतापासून संपर्क करून ठेवा। देवदानकडे सांगितलं की जेसीबी विनोदाचा भाग आहे, पण निश्चितपणाने नंदनचं मी कौतुक करेन। बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे टर्फ मी बघतो आणि रामबाईंच्या जो 2-3 मिनिटं रामाला सांगते की लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात या टर्फचं आकर्षण निर्माण झालेलं आहे आणि ज्याला आवड आहे रात्रभर झोपत नाही, खेळत राहतो। आता खेळत राहणं म्हणजे खेळामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहते, तो एक फायदा आहेच, नंदनला पण फायदा आहे। 24/7 चालवलं पाहिजे अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी त्याला देतो। कारण इथं टर्फवर येऊन फक्त टाइमपास करायला नको। आपल्या शहापूर सारख्या दुर्गम तालुक्यामध्ये ओंकार तारमाळ्यासारखा एक मुलगा, काही सोयी सुविधा शहापूरमध्ये नाहीत, त्या शहापूर तालुक्याचा मुलगा निवड झाली। आपला शहापूरचा मुलगा असणारे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, आपला सगळ्यांचा सन्मान आहे। म्हणून इकडे येऊन फक्त टाइमपास करायला नको। या टर्फला एखादा खेळाडू हा 2020 मध्ये जाऊन आपल्या या टर्फचं नाव प्रामुख्याने वाढवावं अशा प्रकारच्या शुभेच्छा त्या सगळ्या येणाऱ्या सगळ्या खेळाडूंना मी देतो। कोटी प्लस सगळ्यांनी तयार केलेल्या हरकत नाही आणि माझ्यासाठी 64 प्लस करायला आहे। सगळ्याच वयाच्या आपल्या सहकार्याने या ठिकाणी निश्चितपणाने मनमुराद आनंद या क्रिकेटचा घेता येईल। मला वाटतं फुटबॉल पण आहे। आमच्या बंधूचा मुलगा एकदम उत्तम फुटबॉल खेळतो आहे। तो आला की बॉल घेतो आणि एकदाच खेळत राहतो। आता मी तुला एवढेच विचारलं होतं, माझ्या मागे करायचं खूप जागा आहे, त्याच्यासाठी फुटबॉलचं करावं की काय करावं त्याच्यासाठी पण ह्या खेळामध्ये निश्चितपणाने अनेक लोकांचं जीवन उंचवलेलं आहे, करिअर त्यामध्ये करता आलेले आहे। हे फक्त पुन्हा एकदा सांगतो, टाइमपास म्हणून करिअर घडवण्यासाठी एक प्रोत्साहनात्मक निर्माण केलेली व्यवस्था आहे असं म्हटलं तर तिथं करणार नाही। नंदनला एकदा शुभेच्छा देतो, म्हणजे चांगलं काम या ठिकाणी खूप झालेली आहे। त्यामुळे याला 2 वाजता चिंता करण्याचे काही कारण नाही। 100 टीम होती, एवढं चाललं होतं तेव्हा कबड्डीच्या 11-12 टीम होत्या। आता मला वाटतं 50 पट 100 पट वाढ 100 पटीने वाढ झालेली आहे।
तुम्हाला 100 टीम तरी या गावातल्या मिळतील असा विश्वास या ठिकाणी मला आहे. परत एकदा छत्रपती पाटील आणि धर्मेंद्र पाटील यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.